भविष्यात आणखी इथे भरपूर काही करायचं नियोजन आहे. तुम्ही छान गार्डन बनवणार, एक पर्यटन स्थळ तीर्थक्षेत्र वसई विरारकरांसाठी पर्वणी असणार आहे. तर काय नवीन असणार आहे आणखी त्या व्यतिरिक्त? माझं एक महत्वाचा असं इच्छा आहे की इकडचा हा जो परिसर आहे तो एकदम निसर्गरम्य आहेच आणि तो तसाच राहावा. त्यासाठी इकडची स्वच्छता, नॉईज पोल्युशन मला अजिबात आवडत नाही. इथे आला का ते भक्तिमय वातावरण असलं पाहिजे. आणि भविष्यामध्ये या मंदिराच्याच अंडर जसं आप्पा, मी म्हणजे भक्तीसाठी हे केलंय, पण आप्पा जरा जनसेवेमध्ये जास्त मानतायत, तर ते म्हणाले मंदिराच्या जोडीला आपण लोकांची सेवा पण इथे झाली पाहिजे, असे काहीतरी प्रोजेक्ट करूया ज्याच्यामध्ये वृद्धाश्रम म्हणा, अनाथाश्रम म्हणा, हे सगळं आपण भविष्यामध्ये चालू करू. इथं पुढच्या हप्त्यात भव्य दिव्य असा प्राण प्रतिष्ठापना कसा असणार आहे? सोहळा कोणाच्या हस्ते होणार आहे? किती दिवस चालेल हा? हो, ते तर 8 दिवस चालेल, पण तो कसा होईल ते त्याची म्हणजे तो एक राजा आहे आणि राजेला शोभेल असंच हा प्रोग्राम होणार. आणि सनातन धर्माची स्थापना करणारे, परंपरेने येणारे आपले जगद्गुरु आदि शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदजी येणार आहेत आशीर्वाद देण्यासाठी. त्यांच्या हस्ते आपल्या मंदिराचं द्वारोद्घाटन होणार आहे. काय सांगाल की वसई विरारकरांसाठी कधीपासून दर्शन सुरू होणार आहेत आणि वसई विरारकरांना तुम्ही काय सांगाल? 26 नोव्हेंबर पासून देवाचे दर्शन द्वार उघडले की तेव्हापासून लोकांसाठी खुलं. हे जे एंट्री आपण 2 हत्ती पाहतोय ते पूर्ण एका दगडातून कोरलेले आहेत की कसे असं रेडीमेड हो आहे? हो, अखंड दगडातून कोरलेले आहेत. आणि आपल्यामध्ये गणपतीला शुभ मानतात. तुम्ही हत्ती सोंडामध्ये हार घेऊन उभे तुम्हाला दिसतात, म्हणजे शुभ निशाणी आहे की ईश्वराचं स्वागत करण्यासाठी तो सोंडेमध्ये हार घेऊन उभा आहे. लोकांनी कधीपासून यायचं दर्शनासाठी? 26 नोव्हेंबर पासून. तर 26 नोव्हेंबरला आदिशंकराचार्य जेव्हा द्वार उघडतील, उद्घाटन करतील, त्याच्यानंतर लोकांसाठी हे खुलं राहील. धन्यवाद तुम्ही आमची चर्चा केल्याबद्दल. धन्यवाद. खरोखरच